गणपतीची तयारी सगळ्यांच्या घरात खूप उत्साहात सुरू असणार आहे। आजच्या आपल्या गणपती डेकोरेशनची थीम आहे मासा। म्हणजे आपण एक संपूर्ण मासा तयार करणार आहोत आणि तो संपूर्ण जो मासा आहे तो आपण 3D स्वरूपात करणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा। नमस्कार, मी स्वामिनी व्लॉग्सच्या आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करते। आजच्या व्हिडिओमध्ये आपण अजून एक गणपती डेकोरेशन बघणार आहोत। ते आपण कार्डबोर्ड पासून तयार करणार आहोत। मागची डेकोरेशन आयडिया जी आपण केली होती ती थोडीशी डेकोरेटिव्ह फॉर्म मध्ये होती। आजच्या आपल्या गणपती डेकोरेशनची थीम आहे मासा। म्हणजे आपण एक संपूर्ण मासा तयार करणार आहोत। पूर्ण 3D मासा कसा काय दिसणार आहे वगैरे तर आपण कार्डबोर्ड पासून तयार करणार आहोत, त्यामुळे तो दिसायला 2Dच असणार आहे। पण आपण ज्या पद्धतीने तुमचं जे टेबल असणार आहे त्या टेबलाचा साधारण अंदाज घेऊन, त्या टेबलाचं माप घेऊन तो जो कार्डबोर्ड आहे तो निवडायचा आहे। तो संपूर्ण जो मासा आहे तो आपण त्या टेबलाच्या पुढच्या बाजूला लावणार आहोत। व्हिडिओमध्ये आपण बघणारच आहोत। तर हे संपूर्ण डेकोरेशन जे आहे ते खूप सोप्या पद्धतीने तुम्ही करू शकता, खूप कमी वेळात करू शकता। तर मी आता म्हणले तसं की माझ्याकडे हा कार्डबोर्ड बॉक्स आहे। पूर्ण कार्डबोर्ड बॉक्स हा बऱ्यापैकी मोठा आहे। सगळ्यात पहिली जी स्टेप आहे ती म्हणजे हा संपूर्ण बॉक्स आपण ओपन करायचा आहे आणि तो पूर्ण एक फ्लॅट सरफेस तयार करून घ्यायचा आहे। कुठलीही एक बाजू तुम्हाला निवडायची आहे आणि ती कट करून घ्यायची आहे, म्हणजे हा पूर्ण सिंगल पीस होऊ शकतो। त्याच्या आधी हे जे साइडचे जे पीसेस आहेत ते आपण कट करून घेणार आहोत। या कार्डबोर्ड वरती आता मी माशाचं चित्र काढून घेणार आहे। तसा बरोबर सेंटरला मी मध्ये हात ठेवलाय आणि अशा पद्धतीने मी पेन्सिल फिरवतीये दोन्ही बाजूंनी। आपल्याला बऱ्यापैकी मोठा मासा करायचा आहे, त्यामुळे आपल्याला हे इकडून वळवून त्याचा जो एंड पॉइंट आहे तिथे जाण्यासाठी आपण परत एकदा एक कर्व काढतोय। दोन्ही बाजूंनी आपल्याला कर्व काढायचे। हे झाल्यानंतर या बाजूनी हा जो कर्व आहे तो आपण जॉईन करून घेणार आहोत। आपल्याला हे सगळं कटिंग करायचंय। तुम्हाला पेन्सिल दिसली पाहिजे कट करताना। तर हा संपूर्ण मासा मी आता कट करून घेतलेला आहे। त्याला आता आपण कलर करणार आहोत। मी ॲक्रेलिक कलर्स वापरणार आहे आणि या माशाला मी येलो कलर देणार आहे। मी मागच्याही गणपती डेकोरेशनच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की आपण जेव्हा गणपती डेकोरेशनसाठी जेव्हा कलर कॉम्बिनेशनचा विचार तुम्ही जर करत असाल तर आपण नेहमी व्हायब्रंट कलर्सच वापरायचे आहेत। अर्थात आता मासे खूप वेगवेगळ्या रंगाचे असतात, त्यामुळे आपण येलो कलर करायला काहीच हरकत नाही। तुम्ही कुठलाही कलर माशाला देऊ शकता। हा येलो ॲक्रेलिक कलर मी इकडे वापरतेय या संपूर्ण माशाला बेस देण्यासाठी आणि हा मी इकडे फ्लॅट ब्रश वापरतेय। तुमच्याकडे साधा हा असा फ्लॅट ब्रश असेल तरी तुम्ही वापरू शकता। फक्त छोट्या साईजचा जर तुम्ही ब्रश घेतलात तर तुम्हाला कलरिंगसाठी वेळ खूप लागणार आहे, त्यामुळे बऱ्यापैकी मोठ्या साईजचा फ्लॅट ब्रश तुम्हाला कुठल्याही लोकल शॉपमध्ये मिळू शकतो। ॲक्रेलिक कलर्स जे आहेत ते खूप छान पद्धतीने बसतात कार्डबोर्डच्या या सरफेसवरती। अजून एक ह्याच्यामध्ये ऑप्शन म्हणजे तुम्ही या संपूर्ण कार्डबोर्डला आधी व्हाईट कलर देऊन घेऊ शकता आणि त्याच्यानंतर तुम्ही तो वाळल्यानंतर तुम्ही येलो कलर देऊ शकता। पण तरी सुद्धा तुम्ही येलो कलरचे 2 कोट म्हणजेच 2 लेयर हे देणं अपेक्षित आहे। स्वामिनी व्लॉग्स हे चॅनल जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर आता लगेचच सबस्क्राईब करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सबस्क्राईब केल्यानंतर शेजारी जी बेल आयकॉन दिली आहे ती पण प्रेस करा, म्हणजे जेव्हा केव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करीन तेव्हा सगळ्यात पहिल्यांदा तो व्हिडिओ तुम्हाला दिसेल। स्वामिनी व्लॉग्स या चॅनलचं जर तुम्ही शॉर्ट कंटेंट बघत नसाल तर ते देखील आवर्जून बघा, कारण की अर्थात आता गणपती येत आहेत त्यामुळे गणपतींची एक सिरीज मी तुमच्या सगळ्यांच्या सोबत शेअर करतेय रोज शॉर्ट कंटेंट वरती। गणपती डेकोरेशनचा मागचा व्हिडिओ जर तुम्ही बघितला नसेल तर स्वामिनी व्लॉग्स या चॅनलवरती जाऊन नक्की बघा। आता माशाला आपला येलो कलर देऊन झालेला आहे आणि मी 2 लेयर दिले आणि ते आता वाळेपर्यंत आपण जे पाणी करणार आहोत तर म्हणजे पाणी म्हणजे काय तर आपण समुद्राच्या ज्या लाटा असतात, वेव्ह लाईन्स ज्या असतात त्या आता आपण काढून घेणार आहोत। स्वामिनी व्लॉग्स या चॅनलवरती ज्यांना चित्रकलेची आवड आहे त्यांच्यासाठी मी असाच एक व्हिडिओ स्वामिनी व्लॉग्स वरती नुकताच रिलीज झाला होता। त्याची लिंक इथे कुठेतरी आय बटन मध्ये तुम्हाला बघायला मिळेल, तर तो व्हिडिओ नक्की बघा। हे शीट जिथे सुरू होतं तिथून आपल्याला वेव्ह फॉर्म काढायचा आहे। सो आता हा पॉइंट आहे त्याचा आणि या पॉइंट पासून मी थोडंसं अंतर घेतलंय आणि आपल्याला या वेव्ह लाईन्स काढून घ्यायच्या आहेत। जी प्रत्येक वेव्ह लाईन आहे ना याला आपण निळा कलर देणार आहोत, म्हणजे पेंट करणार आहोत। आता अजून एक सोपा ऑप्शन म्हणजे तुम्ही निळं कार्डशीट आणू शकता निळ्या कलरचं। त्याच्यामध्ये वेगवेगळे रंग पण मिळतात। स्काय ब्लू कलरचं एक कार्डशीट आणायचं आणि थोडासा डार्क ब्लू कलरचं एक कार्डशीट आणायचं।
तर ते तुम्ही डायरेक्ट असे कट करून तुम्ही ते वापरू शकता। या व्हिडिओमध्ये मी जास्तीत जास्त करून घरी ज्या गोष्टी अवेलेबल असतील त्या मी वापरती आहे, पण तुम्हाला जर शक्य होत असेल स्टेशनरी शॉपमध्ये जाऊन या सगळ्या गोष्टी आणणं, तर तुम्ही डेफिनेटली कलर पेपर्सचा वापर करू शकता। तर आता आपण हे पेंट करणार आहोत। यासाठी मी इकडे निळा ॲक्रेलिक कलर वापरते, ब्लू ॲक्रेलिक कलर वापरते। थोडंसं त्याच्यामध्ये शेडिंग म्हणजे काय करायचंय तर वरच्या बाजूला थोडासा डार्क कलर द्यायचा आहे, व्हाईट ॲक्रेलिक कलर आणि पाणी याचं थोडंसं मिक्सिंग करून आपल्याला अशा पद्धतीने वेव लाईन्स ज्या आहेत त्या आपण कलर करणार आहोत। आता मी त्या एक एक करून कट करणार आहे। थोडासा त्याच्यामध्ये 3D लुक तयार करायचा आहे। आता आपण जो आपण मासा तयार केला होता आणि जो पेंट केला होता त्याच्यावरती आता आपल्याला डिझाईन करायचा आहे। आता हा मासा हा खूप छान पद्धतीने त्याच्यावरती रंग बसलेला आहे। या माशावरती थोडंसं शेडिंग करण्यासाठी म्हणून मी इकडे ब्राऊन ॲक्रेलिक कलर वापरतेय। आता तुम्ही ही जशी मी स्ट्रेट लाईन काढली आहे तशी तुम्ही कर्व लाईन देखील काढू शकता। आता आपल्याला माशावरती जे टेक्स्चर असतं ते आपल्याला तयार करायचंय। थोडंसं रिअलिस्टिक दाखवण्यासाठी म्हणून मी कर्व शेप न घेता थोडासा ट्रायंग्युलर शेप घेतलेला आहे। हे जर तुम्हाला अवघड वाटत असेल तर तुम्ही कर्व शेप घेऊ शकता। मोठ्या साईजचे सेमी सर्कल्स काढून 3च सेमी सर्कल्सच्या लाईन्स देखील तुम्ही करू शकता। आता याच्या एंडला आपण 2 कर्व लाईन काढून घ्यायच्या आहेत। आता मी तोच शेप आतल्या बाजूने काढणार आहे। आपण हा जो मासा केलाय हा डेकोरेटिव्ह फॉर्म मध्ये केलेला आहे। जे मेन डिझाईन आहे ते आपलं आता तयार झालेलं आहे। आपण माशाचा डोळा तयार करणार आहोत की त्याच्यानंतर मी अगदी थोडासा त्याच्यामध्ये ब्लॅक ऍड करणार आहे। थोडंसं त्याला शेडिंग करायचं आहे। मी आपला हा मासा तयार झालेला आहे। जे पॅचेस काढलेले आहेत त्याला पण अगदी थोडंसं खूप हलक्या हाताने मी ब्लॅकचं टेक्स्चर ऍड करणार आहे। अतिशय सोपं पण खूप छान आणि खूप 3D दिसणारं असं हे गणपती डेकोरेशन आता आपण बघितलेलं आहे। आता आपण हे सगळं असेंबल करणार आहोत आणि हा संपूर्ण लुक नेमका कशा पद्धतीने तयार झालाय ते आपण बघणार आहोत। टेबलच्या पुढच्या बाजूला थोड्याशा थिक कार्डबोर्डची एक छोटी फ्रेम करून मी हे संपूर्ण डेकोरेशन पेस्ट केलेलं आहे। तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा। त्याचबरोबर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या सगळ्या मित्रमैत्रिणींना नातेवाईकांना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि स्वामिनी व्लॉग्स या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। टिल देन बाय बाय।